दोन्ही हात गुडघ्यांवर. द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासनम. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय. सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. जाणीव आपली उदर भागाकडे. श्वास घेताना पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. जाणीव होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे आणि फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. कृती करताना चेहरा शांत असेल. यथाशक्ती. सावकाश. कपालभातीची कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. काही क्षण शांत. ओमच्या स्पंदनांची अनुभूती. शरीर मन स्थिर होतंय. दोन्ही हात जोडून प्रार्थना. मनोमन आपले आई वडील आद्य गुरुजन त्यांचं स्मरण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली लूप अलगट डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण सुरुवात स्टँडिंग पासून करूया. उठून उभे राहायचंय आणि थंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात आपल्या कमरेवरती. आपला उजवा जो पाय आहे तो पुढे घ्यायचा आहे.
आणि उजव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण आणायचा आहे, रिलॅक्स करायचे. पावलांची बोटं ताणायची, रिलॅक्स करायची. बरं, आता इथे तुम्हाला तोल जात असेल तर असा भिंतीचा आधार घ्या, म्हणजे एका हाताने भिंत पकडा आणि ही कृती करा. आणि आता अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचा, जमिनीकडे ताणा, वर खाली, बरोबर, वर खाली, वर खाली, वर खाली. रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. बरोबर, छान. आता हाच पाय पुढे आणि मागे करा. पुढे मागे, पुढे, हा भिंतीचा आधार घ्या, मागे, पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे. सावकाश पाय मध्यभागी आणा, उजवा पाय खाली. आता हाच पाय जास्तीत जास्त उजवीकडे आणि मध्यभागी अशा प्रकारे आपल्याला करायचं. म्हणजे बघा अशा प्रकारे 1 2, बरोबर, 3 4 5, बरोबर, छान. 5 वेळा झाले की थांबा. पुन्हा दोन्ही पाय जोडले. याच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय पुढे आणायचा, पाऊल थोडस वर असेल जमिनीपासून. 5 बोटांमध्ये ताण द्या, रिलॅक्स करा. बोट ताणा, रिलॅक्स करा. ताणा, रिलॅक्स करायचे. ताणूया, रिलॅक्स करूया, बरोबर. अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचा, जमिनीकडे ताणा, वर खाली, वर खाली, वर खाली, बरोबर, वर खाली. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने. पूर्ण पाय न हलवता फक्त पावलामधून आपली हालचाल होतीये का याकडे लक्ष द्या. बरोबर, छान. आणि आता हाच पाय पुढे आणि मागे. 1 पुढे मागे, 2 पुढे मागे, 3 पुढे मागे, 4 पुढे मागे, 5. पुन्हा पाय मध्यभागी. आणि आता जास्तीत जास्त डावीकडे मध्यभागी. 1 डावीकडे मध्यभागी, 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबायचं आहे. आणि आता रोटेशन करणार आहोत क्लॉकवाईज. ठीक आहे. सुरुवातीला पाय आपण असा सरळ ठेवून तिथल्या तिथेच गोल फिरवणार. त्यानंतर तोच पाय आपण असा फोल्ड करणार आणि मग गोल फिरवणार. ठीक आहे. तर आता सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही हात कमरेवर आधारासाठी ठेवायचे. आता उजवा पाय पुन्हा एकदा सरळ करा. गुडघ्यातनं सरळ असेल आणि तो गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. 1 2 3. 3 वेळेला विरुद्ध बाजूने. 1 2 3. आता तसाच पाय फोल्ड करा. खाली जमिनीला न टेकवता तसाच फोल्ड करा आणि पुन्हा गोलाकार. 1 मोठं, आता जागेतनं मोठं वर्तुळ. 2 3. विरुद्ध बाजूने. 1 2 3. बरोबर. सावकाश उजवा पाय खाली घ्या. पुन्हा आपली स्थिती तपासून पहा. आणि हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे घेऊन या आणि गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने. 1 सावकाश, 2 3. तसाच पाय फोल्ड करा आणि पुन्हा रोटेशन. 1 2, बरोबर, 3. विरुद्ध बाजूने. 1 2 3. पाय सावकाश खाली घेऊया आणि विश्रांती. मान सैल सोडा, रिलॅक्स. करणार आहोत आपण आता वायू निष्कोणासन. म्हणजेच आपल्या पोटातील जो गॅस आहे तो बाहेर पडण्यासाठीची ही कृती.
तर इथे दोन्हीही पावलांमध्ये अंतर घ्यायचं आणि आपल्या हाताची जी 4 बोटं आहेत ना, ती पावलाच्या तळव्यांच्या खाली ठेवायची. बघा अशा प्रकारे. दोन्हीही हातांची 4 बोटं पावलांच्या तळव्याच्या खाली ठेवा. दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. ठीक आहे? आता श्वास घेत घेत खाली बसा. बघा हात आतल्या बाजूने असतील. श्वास घेत घेत खाली बसा. हात आतल्या बाजूने, नजर सिलिंगकडे. बघू सगळेजण. हा, खाली खाली बसायचंय पूर्णपणे. कळलं ना तुम्हाला? पावलांच्या खाली घ्यायची आहेत. हा, हाताची 4 बोटं पावलांच्या खाली. सर तुमचं थोडस मला हे वाटतंय. शिंदे सर, तुमचे हात एकदम असे असे वाटतात बघा. आता आपण असे उभे राहिलोत ना, दोन्ही हातांचे तळवे पावलाच्या खाली घ्यायचे बघा अशा प्रकारे. हा, आणि पावलामध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्हीही पावलांमध्ये अंतर घ्यायचं. श्वास घेत घेत खाली बसायचं बघा अशा प्रकारे. म्हणजे आपले हात हा आतल्या बाजूने येतील. हा, तुम्हाला मनगटाचा त्रास आहे. ठीक आहे ठीक आहे, सावकाश सावकाश करा. बाकीच्यांनी अशा प्रकारे स्थिती घ्यायची हा. ठीक आहे, चला आता पुन्हा सगळ्यांनी अशी वरती या. सगळ्यांनी वरती या. आणि आता सुरू करूया. श्वासाकडे लक्ष देऊन कृती करायची. हा, श्वास घेत खाली बसा. नजर सिलिंगकडे वरती. श्वास सोडत वर या. पुन्हा श्वास घेत खाली. नजर वरती. श्वास श्वास घेत खाली बसायचंय आणि श्वास सोडत वर यायचंय. पुन्हा एकदा श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. आता श्वास घेत घेत खाली या. श्वास घेत खाली या. ठीक आहे. आता जी पावलांच्या खाली आपली हाताची बोटं आहेत ना, ती काढून घ्या. दोन्ही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्या बघा अशा प्रकारे, आणि स्ट्रेच करा. हात जोडून घ्या. हा, थोडंसं स्ट्रेच करा. आपले गुडघे थोडेसे स्ट्रेच करा. म्हणजे थोडेसे लांब करायचे हाताच्या कोपराच्या आधाराने. ठीक आहे. दोन्ही हात जोडलेले आहेत. ठीक आहे. आता नजर समोर. आणि आता एकदा उजव्या बाजूला टर्न व्हा. मागची भिंत बघा तिथल्या तिथेच. हा, मग डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. आता शक्य असेल तर टाचा वर उचला. शक्य असेल तर टाचा वर. सावकाश सावकाश. आता इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. 5, 4, 3, 2, 1. टाचा खाली. आता पुढची कृती थोडीशी डायनॅमिक असेल. हा, बरं. आता आपल्याला नकळत थोडंसं असं पण पुढे होतो, तर पाठकणा आपला सरळ असेल. हा, थोडंसं दिगंबर सर थोडंसं मागे. जराशे पुढे मागे म्हणजे पाठीतून पाठीतून. म्हणजे तुम्ही थोडेसे असे दिसताय, तर थोडंसं पाठकणा असा मागे सरळ करा. बाकीचं बरोबर आहेत. तर सुरू करूया. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. सावकाश. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. छान. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. खाली यायचंय. आता जे हात आपले जोडलेले आहेत त्या हातांची बोटं एकमेकांमध्ये इंटरलॉक करा. एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ठीक आहे. आता आपल्याला थोडीशी रॅपिड ऍक्शन करायची. म्हणजे कशी, तर श्वास घेत आपल्याला हात वर घ्यायचे आणि श्वास सोडत जोरात खाली आणायचे. जोरात श्वास घ्यायचा आणि जोरात खाली आणायचे हात. ठीक आहे. म्हणजे आपण कपडे कसे धुतो, सेम सेम त्याप्रमाणे कृती असणार. ठीक आहे. आपण कपडे धुताना असे खाली आपटतो ना, तर त्याप्रमाणे. ठीक आहे. सुरू करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. जोरात श्वास सोडायचा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. हा, बरोबर. छान. थांबायचंय. पुन्हा हात जोडून घ्यायचेत तिथल्या तिथेच. आणि श्वास घेत घेत उठून उभं राहायचंय. श्वास घेत घेत वर या. हात खाली घ्या.
आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स. आता आपल्याला थोडासा पिंगा करायचा आहे. म्हणजे आता कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे आपण खूप साऱ्या म्हणजे हालचाली केल्या बरोबर. आता थोडासा जो आपला वरचा भाग आहे तर तिथे आपल्याला थोडस पिंगा, आता ज्यांना वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी मात्र ही कृती करणं शक्यतो तरी टाळायचं. तर इथे आधी आपण एकदा उजवीकडे डावीकडे थोडंसं झुकणार आणि मग आपण गोल फिरणार. तर दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या बाजूला टर्न व्हा. उजव्या बाजूला टर्न व्हा. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे खाली झुका. आपले हाताची पकड पावलांपर्यंत जाते का बघा. पुन्हा श्वास घेत वर. हलकासा बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत खाली. उजव्या बाजूनेच खाली. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर, छान. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड उजव्या बाजूनेच. श्वास घेत वर. हलकासा बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत खाली. सावकाश श्वास घेत वर या. डाव्या बाजूला टर्न व्हा. आता सुरू करूया पुन्हा एकदा. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर. डाव्या बाजूने कृती. हलकासा बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. सावकाश श्वास घेत वर या. मध्यभागी या. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. आता आपण करणार आहोत पिंगा. सुरू करूया. बरं, हात कमरेवरती, पायामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स आहे. थोडस पुढे व्हा. आणि आता सुरू करूया उजवीकडून डावीकडे. एक, अगदी सावकाश. 2, 3. बरोबर, छान, परफेक्ट. आता विरुद्ध बाजूने 3 वेळा. छान केलं. पुन्हा पुढे व्हा. आणि डावीकडून उजवीकडे 3 वेळा. एक, अगदी सावकाश करा. 3 वेळाच आपण करतोय पण जाणीवपूर्वक हालचाल. 2, आपल्या संपूर्ण हिप जॉईंट्स मध्ये, कमरेच्या भागामध्ये, पाठकड्यामध्ये जी हालचाल होतीये त्याकडे लक्ष देऊन कृती. छान, बरोबर. 3 वेळा झालं की थांबा. पायामधलं अंतर तसंच ठेवा. इथूनच पुढे जाणार आता आपल्याला करायचंय वीरासन. ज्यांची गुडघे दुखत असतील त्यांनी थोडेसे पाय जवळ आणून पुन्हा लांब करा. ज्यांना गुडघेदुखीचा किंवा व्हेरिकोज वेनचा त्रास असेल त्यांनी. तर सुरू करूया वीरासन, वॉरियर पोज. तर इथे आपल्या पायामध्येच आपल्याला पुन्हा एकदा कम्फर्टेबल डिस्टन्स घ्यायचा आहे. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं डिस्टन्स घ्या. बरं, आता मॅटवर उभं राहून डिस्टन्स घ्या. चटई असेल, खाली चादर असेल तर पाय सरकू शकता. आता आपलं उजवं पाऊल उजव्या बाजूला वळवायचंय. उजवं पाऊल उजव्या दिशेला. डावं पाऊल जे आहे हे समोर स्क्रीनच्या दिशेला असेल. ठीक आहे, म्हणजे डावं पाऊल समोरच्या दिशेला, उजवं पाऊल उजव्या दिशेला. ठीक आहे. आता आपला उजवा जो पाय आहे, उजव्या पायाचा गुडघा जो आहे तो फोल्ड करायला सुरुवात करा. उजव्या पायाचा गुडघा फोल्ड करायला सुरुवात करा. मागे जो डावा पाय आहे तो तुम्हाला अजून मागे स्ट्रेच करता येतोय का बघा. म्हणजे आपल्या सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने जाईल. थोडासा पाय अजून मागचा लांब करता येतोय का बघा, दिगंबर सर. बाकी छान छान, शिंदे सर छान झालंय. ठीक आहे, ओके. यथाशक्ती प्रयत्न, कुठेही ओव्हर ट्राय नको. दर्शनाताई थोडंसं अजून खाली होता येतंय का बघा. ओके. आता उजव्या बाजूला टर्न व्हा. दोन्ही हात खांद्यातून सरळ. नजर समोर.
शक्य असेल तर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या नमस्कार स्थितीमध्ये आणि या स्थितीमध्ये थांबा. 5, 4, 3, 2, 1. छान. सावकाश हात खाली, उजवा पाय सरळ, थोडंसं पायामधलं अंतर कमी करा, थोडा वेळ विश्रांती घ्या. आपण सलग कृती केली ना, म्हणून थोडा वेळ विश्रांती घ्या. हं. पावलामध्ये किंवा मांडीच्या इथे क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल तर थोडीशी पावलं अशी वर खाली करा. सॉरी, पाय वर खाली करा. क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल. हं, ठीक आहे. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर. हं. आता डावं पाऊल डाव्या बाजूला, उजवं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला. हं. आता हळूहळू डावा गुडघा फोल्ड करायला सुरुवात करा. मागे असलेला पाय तुम्हाला जेवढा स्ट्रेच करता येईल मागून तेवढा स्ट्रेच करा. आपल्या सीटचा भाग खाली जमिनीकडे सैल सोडा. बरोबर. आता डाव्या बाजूला टर्न व्हा. दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि मग डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. पाठकण्याला एक छान असा एक आकार मिळतो. एका लाईन मध्ये आपलं पूर्ण म्हणजे आपला उजवा पाय, पाठीचा मणका दिसतोय. छान. बरं, थोडं बॅकवर्ड बेंड नाही घेतलं तरी चालेल. यथाशक्ती प्रयत्न. बरोबर. नजर समोर. पुन्हा इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. हात खाली, डावा पाय सरळ, पायामधलं अंतर कमी करा आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडा. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. सावकाश पाठीवर पडून विश्रांती करूया. एका कुशीला वेळा आणि पाठीवर पडून विश्रांती. आपले दोन्ही पाय स्ट्रेच झाले होते, त्यामुळे तिथे थोडीशी पावलामध्ये हालचाल करा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला श्वास घेत हात बघा असे सुरुवातीला आपण हात श्वास घेत हात डोक्याच्या दिशेने समोरनं वर घेणार आणि श्वास सोडत तसेच खाली आणणार समोरनच. ठीक आहे. तर 3 वेळेला आपण ही कृती करतोय. श्वास घेत हात समोरनं वर आणि श्वास सोडत समोरनच खाली. हम्म. आणि आता पुढची 3 वेळा कृती कशी करायची तेही बघून घ्या. श्वास घेत हात आपले साईडने वर जातील जमिनीला घासत घासत आणि श्वास सोडत तसेच जमिनीला घासत घासत साईडनेच खाली येतील. ठीक आहे. लक्षात आलंय. एकदा समोरनं वरती आणि समोरनच खाली आणि एकदा साईडने वर आणि साईडनेच खाली, असं आपण 3-3 वेळेला ह्या दोन्हीही कृती करणार आहोत. सुरू करूया. बरं, आता तिसऱ्या वेळेला म्हणजे आपण जेव्हा साईडने हात वर आणि खाली घेऊ ना, तेव्हा आपण अकार उकार आणि मकार करणार आहोत. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स ठेवा. नकळत कमरेचा भाग आपण वर उचलला जातो जमिनीपासनं, तर तोही रिलॅक्स करा. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. आपला श्वास नॉर्मलला येऊन देत आणि आता सुरू करूया. श्वास घेत हात वर समोरनं आणि श्वास सोडत खाली समोरनच. अगदी सावकाश. सिंक्रोनायझेशन म्हणजे तुमचा श्वास आणि तुमची हालचाल हे एका लयीमध्ये व्हायला पाहिजे. एकदम घाई करू नका. पुन्हा एकदा श्वास घेत हात वर, सावकाश कृती. सावकाश श्वास घेत घेत हात वर, हलकासा खेच वरच्या बाजूने आणि मग श्वास सोडत तसेच हात खाली येतील. पुन्हा एकदा श्वास घेत हात वर समोरनं,
हलकासा खेच वरच्या बाजूने द्यायचा आहे आणि श्वास सोडत सावकाश खाली. आता 3 वेळेला आपण साईडने हात वर घेणार आणि साईडनेच खाली आणणार. जेव्हा आपण हात साईडने खाली आणू त्यावेळेला अकार, उकार आणि मकार आपल्याला उच्चार करायचा आहे त्याचा. सुरू करूया. श्वास घे, हात साईडने वर, जमिनीला घासत घासत आणि श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित उच्चार. अ, श्वास घेत हात वर, जमिनीला घासत घासत आणि श्वास सोडताना अजून एक राऊंड. श्वास घेत हात वर, श्वास सोडताना विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. वाढलेली श्वासाची गती आता संथ झाली आहे याची जाणीव करणार आहोत आपण. उत्तान वक्रासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि मग डावा. आपल्या दोन्हीही पायांच्या टाचा आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्या. गुडघे, मांड्या, पावलं एकमेकांना जुळलेली असतील. टाचा जास्तीत जास्त सीटच्या जवळ. आता दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ही पकड जसं आपण उशी कशी घेतो डोक्याच्या मागे तशी घ्या. रेस्ट करायचं आपलं डोकं आहे त्या हाताच्या पकडवरती. पकड म्हणजे एकमेकांमध्ये जे गुंफवले कुशन तयार होते हाताची. आता पूर्ण आपले खांदे, कोपरं जमिनीकडे रिलॅक्स असते. आता आपण पुढची कृती करूया. आपले जोडलेले पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. तिथल्या तिथेच आपले पाय उजवीकडे, मान डावीकडे. खांदे, कोपरं वर उचलायचे नाहीत. ते पूर्णपणे जमिनीवर असतील. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. आपला उजवा पाय जमिनीच्या दिशेने सैल सोडा. त्यावर आपला डावा पाय असेल. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा आणि मांडीवर मांडी आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला गॅप राहत असेल तर हरकत नाही, पण प्रॅक्टिस मात्र नियमित करा म्हणजे बरोबर आपले गुडघ्यांवर गुडघा, पावलावर पाऊल आणि मांडीवर मांडी असेल. डाव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न, डोळे बंद, देह धारणा. बघा आपली डावी बाजू हाताच्या कोपरापासून गुडघ्यापर्यंत ताणली गेली आहे. पाठ कण्यावरती विशिष्ट असा पीळ आहे, ओटी पोटावर पीळ आहे. गळ्याच्या इथे उजव्या बाजूने ताण, डाव्या बाजूने प्रेशर आहे. आणि प्राणधारणा, जोड श्वासाची. आपण जो आकृतीबंध घेतलाय त्या स्थितीमध्ये सुद्धा आपण श्वासाकडे लक्ष देतोय. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. डोळे उघडा. सावकाश आपले पाय, मान मध्यभागी. तिथल्या तिथेच आपल्याला मध्यभागी यायचंय. टाचा थोड्याशा लांब गेल्या असतील सीट पासून, त्याला पुन्हा एकदा सीटच्या जवळ हाताच्या आधाराने ओढून घ्या. हातांच्या बोटांची गुंफण डोक्याच्या मागे पुन्हा एकदा. आता हे जोडलेले पाय डावीकडे आणि मान उजवीकडे. पाय डावीकडे, मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. पुन्हा एकदा देह धारणा. आपली डावी बाजू, डावा पाय जमिनीकडे अगदी सैल सोडा. डाव्या पायावर उजवा पाय आहे, पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी असेल. डोळे मिटून जाणीव आता उजव्या भागाकडे घेऊन जा. उजव्या हाताच्या कोपरापासून गुडघ्यापर्यंत ताण आहे. पाठ कण्याला पुन्हा एकदा पीळ,
ओटीपोटाच्या इथे 3, गळ्याच्या इथे डाव्या बाजूने ताण, उजव्या बाजूने दाब आणि श्वासाची जाणीव. थायरॉइड आणि मधुमेह उपचारात्मक हे आसन आहे. उलट चाल करूया. डोळे उघडा. सावकाश आपली मान आणि पाय मध्यभागी घ्या. आता पाय तसेच ठेवा, फक्त हात खाली घ्या. पाय तसेच ठेवा. आता आपल्याला पुढचं आसन करायचंय. या स्थितीतूनच पुढे जाणार आहोत. थोडंसं गुडघ्यांमध्ये पावलांमध्ये अंतर घ्या. आपल्या टाचा सुद्धा सीट पासून थोड्याशा लांब करा. मगाशी अगदी आपण जवळ घेतल्या होत्या ना, आता त्या थोड्याशा लांब करा. आता आपण करणार आहोत सेतू बंधासन. सेतू म्हणजे काय? ब्रिज पोश्चर. तर ज्यांना स्लिप डिस्कचा त्रास आहे, पाठकण्यामध्ये लंबर रिजन मध्ये जर तुमचा गॅप असेल, सर्वायकल मध्ये जर गॅप असेल, तर मात्र कंबर वर उचलण्याची जी कृती आहे ती करणं टाळा. ज्यांना हे सगळे आजार आहेत, त्याचबरोबर कमरेचा पट्टा आहे, त्यांनी कंबर वर उचलण्याची कृती करणं टाळायचंय. त्यांनी काय करायचंय? आपले हात जे आहेत ते असे कमरेच्या खाली घ्यायचे. ज्यांना हे सगळे आजार आहेत त्यांनी अशा प्रकारे आराम करायला किंवा या स्थितीमध्ये थांबायला हरकत नाहीये. ठीक आहे. बाकीच्यांनी काय करायचंय? आपले दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे. कारण की आज आपण अगदी सोपी कृती करतोय. हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. आपण एकत्रित करूया. सोपी आहे कृती. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हाताच्या दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. ही स्थिती पक्की झाली की मग सीटचा भाग वर उचला, मग कमरेचा भाग वर उचला आणि मग असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. तुमची हनुवटी तुमच्या कॉलर बोनला लॉक होईल एवढं आपल्याला वर यायचंय जमिनीपासून. आपले हात मागच्या मागे वरती ऍडजस्ट करा, स्ट्रेच करा. बरोबर. छान छान. आणि आता इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करूया आता सगळ्यांनी. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर येऊ देत. त्यानंतर कमरेचा भाग खाली येतोय, मग सीटचा भाग खाली येतोय. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. डोळे मिटून घेऊया आणि विश्रांती. आता जे आपण सेतू बंधासन केलं, पुन्हा ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. पाठीचं आरोग्य आपल्या सुधारतं. थायरॉइडचे विकार सुद्धा लांब राहतात. आणि त्याचबरोबर आपण हात डोक्याच्या दिशेने वर नेले होते, त्यामुळे आपली श्वसन क्षमता सुद्धा याच्यामुळे वाढते. जे काही टॉक्सिन्स आहेत ना ते सगळे ह्या ज्या आपण श्वासाकडे लक्ष देऊन कृती करतो ना, त्याच्यामुळे ते सगळे बाहेर पडायला मदत होते. आणि ऑफकोर्स त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते. सावकाश एका कुशीला वळूया. पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका कानावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. करणार आहोत आपण नौकासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात खांद्यातून वरती डोक्याच्या दिशेने. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपले संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर वर. आपले हात समोरच्या बाजूने ताणले जातील आणि पाय मागच्या बाजूने ताणले जातील. नजर आपली हातांच्या बोटांकडे
किंवा समोर मध्यभागी. आता इथे श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. सावकाश हात, पाय, कपाळ खाली येईल. दोन्ही हात खाली घ्या. पुन्हा थोडा वेळ विश्रांती. आपल्याला पुन्हा एकदा हीच कृती करायची आहे. आता फक्त आपले हात खांद्यातून आडवे असतील. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून आडवे, खाली जमिनीवरती. जसं विमान किंवा पक्षी कसं हवेत उडतं त्याप्रमाणे ही कृती. आता एकाच वेळेला पुन्हा एकदा दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. आपला जो पक्षी आहे तो हवेमध्ये विहार करतोय अशी मनामध्ये आपण भावना. नॉर्मल श्वास चालू, श्वास घेतोय, सोडतोय. छान. सावकाश हात, पाय, डोकं जमिनीवर आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. करणार आहोत आपण आता वृषभासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपला जो डावा पाय आहे ना तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. आणि आता आपला जो उजवा पाय सरळ आहे ना, आपण उपडी मांडी घालतो ना त्याप्रमाणे तो फोल्ड करा. उजवा पाय जो सरळ आहे, आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे बघा अशा प्रकारे फोल्ड करा. हा. आपले दोन्हीही गुडघे एका रेषेमध्ये येतील असं आपल्याला आपला उजवा पाय त्याप्रमाणे फोल्ड करायचा आहे. ठीक आहे. पाऊल जास्तीत जास्त बाहेर घ्या. बाहेर म्हणजे पुढच्या बाजूला, असं मागे नाही टाकायचंय, तर बाहेर घ्यायचंय, बाहेरच्या बाजूला अशा प्रकारे. हा. म्हणजे काय होतं, तुमचा जो कमरेचा खुबा आहे किंवा तुमची जी हिप जॉईंट्स आहेत तिथे एक छान प्रकारचा ताण येतो. ठीक आहे. आता दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती आणि थोडस डाव्या बाजूला आपल्याला टर्न व्हायचंय. थोडस डाव्या बाजूला टर्न व्हा. बरं. हाताचं कोपर रिलॅक्स करा. पाटील सर, खांदे पण तुमचे असे वर आलेत ना ते रिलॅक्स करा. तुम्हाला त्रास होतोय का असं उपडी मांडी घालताना? नाही ना? कम्फर्टेबल आहात ना? जर त्रास होत असेल ना तर नका हे करू, ओव्हर ट्राय नका करू. ठीक आहे. दोन्ही हात आपले गुडघ्यांवरती, थोडस डाव्या बाजूला टर्न व्हायचंय. डोळे मिटून घ्यायचे, खांदे रिलॅक्स. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. आता पुढची कृती. डोळे उघडायचे, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आता ही कृती यथाशक्ती करा. पुन्हा ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी पुढे झुकण्याचं जे आता आपण पुढे करणार आहोत ते करणं टाळायचं. बाकीच्यांनी आता आपले दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या, नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. आणि शक्य असेल तर जास्तीत जास्त पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपले जोडलेले हात आणि कपाळ खाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न, किंवा आपल्या गुडघ्याच्या इथपर्यंत जरी आणलं तरीही चालेल. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स करा. उजवा जो पाय आहे तो पूर्णपणे जमिनीवरच असेल, तो कुठेही वर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. बरोबर. छान.
मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ होऊया. आधी डोकं वर उचला, जोडलेले हात वर येतील. हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. छान. दोन्ही हात पुन्हा खाली, दोन्ही हात गुडघ्यांवरती. आता एक हलकासा ट्विस्ट घेऊया. म्हणजे आपला उजवा जो हात आहे तो डाव्या गुडघ्यावर ठेवा, डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. बघा, या आसनामध्ये आपण आपला पाठकाणा एकदा पुढच्या बाजूने झुकवला, त्याला एक फॉरवर्ड बेंड दिला आणि ते हलकासा ट्विस्टिंग आहे याला. सावकाश मान मध्यभागी, दोन्ही हात गुडघ्यांवरती. आता आपला उजवा पाय सरळ करा, सावकाश. मग डावा पाय सरळ करा, थोडा वेळ विश्रांती घ्या. जाणीव श्वासाची, श्वासाची गती वाढलीये की संथ आहे हेही तपासून पहा. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. आता डावा पाय फोल्ड करा, उजवा पाय फोल्ड करा. मगाशी डावा केला होता, आता उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि डावा पाय उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे आपल्याला तो फोल्ड करायचा आहे. पाऊल जास्तीत जास्त बाहेरच्या बाजूला. आपली दोन्हीही पावलं, गुडघे एका रेषेमध्ये येतील. हे आपलं आपण व्यवस्थित करून घ्यायचंय. बरोबर. आता थोडंसं उजव्या बाजूला टर्न व्हायचंय, डोळे मिटून घ्यायचे. या स्थितीमध्ये काही क्षण थांबूया. कुठल्या स्थितीमध्ये, कुठल्या बाजूने आपण कम्फर्टेबल होतो हे आपलं आपण तपासा. पाय फोल्ड करताना, बसताना आपण किती सहज बसू शकतोय हेही तपासा. पुढची कृती, दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे, डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. उजव्या बाजूने जोडलेले हात कपाळ गुडघ्यापर्यंत किंवा जमिनीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. डावा पाय जो मागे आहे तो कुठेही आपल्याला वर न उचलता ही कृती आपण करतोय. पुन्हा एकदा मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, आपले आद्य गुरुजन, आई वडील यांचं स्मरण करूया. आपण त्यांना वंदन करतोय, त्यांचे आशीर्वाद घेतोय, ही भावना आपल्या मनामध्ये. यालाच ईश्वर प्रणिधान असं म्हणतात. हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ, श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. छान. दोन्ही हात खाली गुडघ्यांवरती आणि आता एक हलकासा ट्विस्ट देऊया. म्हणजे डावा हात उजव्या गुडघ्यावर, उजवा हात मागे, उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. खांदे एका रेषेमध्ये असतील आणि पुन्हा श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश उलटचाल, मान सरळ, हात पुन्हा गुडघ्यांवरती. डावा पाय सरळ करूया, उजवा पाय सरळ करूया आणि विश्रांती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालूया. पाठकाणा सरळ करूया आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत, पाठकणा सरळ, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घ्या. तणावरहित चेहरा आणि कपाळ, एक हलकसं स्मितहास्य आपल्या ओठांवरती. आता आपण जी जी काही शारीरिक साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. जाणीव श्वासाची, आंतरिक सजगता. श्वास घेतोय, सोडतोय.
करणार आहोत दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जास्तीत जास्त श्वास भरून घ्या आणि घेतलेला श्वास सावकाशपणे जास्तीत जास्त बाहेर सोडून द्या. आपल्या मनामधले जे काही वाईट विचार आहेत, वाईट भावना आहेत, चिंता, काळजी, दुःख आहेत, ही सगळी ह्या श्वासासोबत बाहेर पडू देत. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आपण प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होतोय. या सृष्टीतली सगळी पॉझिटिव्हिटी आपण आपल्यात भरून घेतोय. आणि घेतलेला श्वास अगदी सावकाशपणे सोडताना आपली सगळी नकारात्मकता, सगळ्या व्याधी आपण बाहेर सोडून देतोय. आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार आहेत, ते सगळं बाहेर पडतंय. एक प्युअर सोल आता आपण होत आहोत. तिसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. प्राणायामासाठी आपण स्थिर होत आहोत. दोन्ही हात जोडून आपल्या अंतरंगामध्ये जी प्राणशक्ती आहे तिला मनापासून वंदन करूया. तिचे आशीर्वाद घेऊया. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आज आपण शिकणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम, जो शरीर आणि मनाला बॅलन्स करतो. आपल्या मनामधले जे ताण आहेत ते ताण कमी व्हायला मदत होते. कधी कधी जी गोंधळलेली स्थिती असते, आपल्याला एखादा निर्णय घेता येत नाही, तर अशा वेळेला तुम्ही अनुलोम विलोमची आवर्तनं केलीत तर तुम्हाला नक्कीच एक बॅलन्स स्थिती प्राप्त होते. म्हणजे थोडंसं शरीर मन स्थिर होतं आणि योग्य काय अयोग्य काय याचा विचार आपल्याला करता येतो. पण हे एका दिवसामध्ये होत नाही. ही साधना आपल्याला निरंतर आणि नियमित करणं गरजेचं आहे. तर हा कसा करतात? डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. तर अनुलोम विलोम ज्याला नाडी शोधन असंही म्हणतात. नाडी म्हणजे जसं मी सुरुवातीला बोलले होते, सूर्यनाडी, चंद्रनाडी म्हणजेच आपली उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी. तर हितली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे किंवा दोन्हीही आपल्या ज्या नॉस्ट्रिल्स आहेत त्या बॅलन्स करणं, हे या प्राणायामाचं वैशिष्ट्य आहे. तर पहिलं आवर्तन मी दाखवते तुम्हाला कसं करायचं आणि मग आपण एकत्रित करू. जे जुने साधक आहेत त्यांनी करायला हरकत नाहीये. नवीन साधकांनी बघून घ्या. तर इथे आपल्याला अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डोळे मिटून घ्यायचे, चेहरा शांत. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक. घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीने सोडायचा. पुन्हा उजवीनेच पूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. अशा प्रकारे आपले हे एक आवर्तन पूर्ण होणार. ठीक आहे, सुरू करूया. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटून घ्या, चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. डावीने दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक, डाव्या नाकपुडीने, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, डावीने पूरक. तिसरा आवर्तन.
डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. शेवटचा वर्तन करूया. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. श्वसन मार्गातला बदल, मोकळ्या झालेल्या आपल्या दोन्ही नाकपुड्या, तिथे जो काही परिणाम जाणवतोय त्याची अनुभूती घेऊया. अंगठा पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये हलकासा दाब आणून तिथे असलेल्या रक्तप्रवाहाच्या सटल व्हायब्रेशनची अनुभूती घेऊया. स्पंदनांची अनुभूती. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. आपण जी काही साधना करतोय त्याचा आनंद समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू देत. जसजशी आपली साधना वाढेल तसतसं तो तेज आपल्या चेहऱ्यावरती आपोआप झळकायला लागतं. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार अगदी हळू आवाजामध्येच आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओंकार. ओम. मकार लांबवलेल्या ओंकाराची स्पंदनांची अनुभूती आपल्या मस्तिष्काच्या ठिकाणी जाणवण्याचा प्रयत्न करा. दुसरा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. काही क्षण शांत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडा. पद्मासन, अर्ध पद्मासन आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा. सावकाश पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. अगदी सावकाशपणे. संपूर्ण पाठकणा जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आज आपण जी काही साधना केली आहे त्या साधनेमुळे एखादा अवयव स्नायू ताणला गेला असेल तर तो आपण ह्या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देह आपण जमिनीच्या दिशेने सैल सोडलेला आहे. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. असं इमॅजिन करा की आपण आरशामध्ये स्वतःला पाहत आहोत. आपली दोन्ही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी. आपले दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, मनगटाचा भाग, पोपडाचा भाग, खांदे, दंड शिथिल करूया. जाणीव पाठकड्याकडे. पाठीचा मणका जमिनीकडे आपण सैल सोडलाय. जमिनीला
जमिनीचा स्पर्श पाठकण्याला सुखावह वाटतोय. आपल्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं, आपलं छोटंसं हृदय शिथिल होत आहे. आपल्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहेत. आपलं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. जाणीव श्वासाची प्राणधारणा. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्हीही नाकपुड्यांना होतीये. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्हीही नाकपुड्यांना होतीये. श्वासाची गती संथ लयबद्ध आहे. विचारांची गती आपोआप कमी झालेली आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनामध्ये सुख समाधान, उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित असंच मला माझं संपूर्ण आयुष्य आनंदाने जगायचं आहे. आणि यासाठी उचित अशी साधनं मी नित्य नियमाने करणार आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. माझ्या जीवनाची जी काही उद्दिष्ट आहेत ती मी भरपूर प्रयत्नाने प्रामाणिकपणे पूर्ण करणार आहे. ही स्थिती कितीही आनंददायी असली तरीही आपल्याला आपली दैनंदिन कामे पुन्हा एकदा सुरू करायची आहेत. आणि यासाठी या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान डावीकडे उजवीकडे अगदी सावकाश फिरून घ्या. सावकाश डाव्या कुशीला वळा. आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही हात जोडून शांतीपाठ. ॐ पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव, सरेंडर, आत्मसमर्पण. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार आपण सोडून देऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक, नेत्रस्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी
5:50ला. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. हरिओम. मीटिंग एंड करते. जर कोणाला काही शंका असेल ना, तर प्लीज मला विचारा तुम्ही पुढे. कारण की मला पुढच्या वर्गाला जॉईन व्हायचंय ना म्हणून. ठीक आहे. कोणाला आहे का शंका? ठीक आहे. चालेल. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.